सिद्धिविनायक पाठोपाठ आता शिर्डीमध्ये सुद्धा आजपासून हार फुलं प्रसाद न्यायला बंदी करण्यात आली आहे। शिर्डी साई संस्थाननं हा निर्णय घेतलाय। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी साईबाबा संस्थानसह बैठक घेतलेली आहे। या बैठकीनंतर मंदिर परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। आगामी धोका लक्षात घेता साईबाबा संस्थाननं हार फुलं प्रसाद न्यायला मनाई केलेली आहे। शिर्डी साई संस्थाननं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी येताना हार फुलं आणि प्रसाद घ्यायला मनाई केली आहे। तर इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान प्रशासनाच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला असून काल प्रशासकीय बैठक पार पडली। जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत साई संस्थानच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर साई मंदिरात साई गाभाऱ्यामध्ये हार फूल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। पुढील आदेश येईपर्यंत ही मनाई असणार आहे। आपण आता साई मंदिर प्रवेशद्वाराच्या गेटवर आहोत, ज्या ठिकाणाहून सर्वसामान्य भाविक जे आहेत ते प्रवेश करत असतात आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा देखील साई संस्थानची अलर्ट मोडवर आली असून जे भाविक जे आहेत त्यांना साई मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यास मनाई करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि बैठकीनंतर मंदिर परिसरात त्यांची पाहणी देखील केली। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आगामी धोका लक्षात घेता साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतलाय। पुढील आदेश येईपर्यंत साई मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे। त्यामुळे साई संस्थानच्या वतीने देखील आवाहन करण्यात येतं आणि G24 तासच्या माध्यमातून देखील साई भक्तांना आवाहन करण्यात येते की हार फुल प्रसाद घेऊ नका, कारण साई मंदिरामध्ये अलाउड नाहीये। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।